नमस्कार मंडळी, राम राम. आता लगबग सुरू झाली आहे सणांची. चौकामध्ये झेंडे डोलताना दिसतील आणि प्रत्येक दुकानात गर्दी दिसेल आणि कोणा कोपऱ्यावर मैदानांमध्ये ढोल ताशा पथकांचा प्रॅक्टिसचा आवाज प्रत्येकाच्या कानात गुणगुणेल. आणि ही रुटीन नेहमीच चालू राहील, कारण काय, आता सणांची सुरुवात झाली आहे. त्यात सर्वप्रथम सण म्हणजे दहीहंडीचा. एकदम मनात धडकी भरवणारा हा सण. आज आपण आलोय मालाडमध्ये आप्पापाडा या ठिकाणी. काही जण आपलं काम आटपून पटापट कसं का होईना लवकर घरी पोहोचू याची वाट बघत असतात. असंच एक पथक आहे ज्याचं नाव आहे शिव मावळा दहीहंडी पथक. आणि या पथकाचं हे 8वं वर्ष. गेली 7 वर्ष हे नेहमीच आपलं योगदान या दहीहंडीसाठी, या संस्कृतीसाठी नेहमीच देत आले. तर आपण जाऊन त्यांना भेटूया आणि त्यांचा विचार जाणून घेऊया. सडनली 2018 मध्ये आमचा असा विचार झाला की आम्हाला दहीहंडी पथक चालू केलं पाहिजे. ते मी माझ्या सहकार्यांना घेऊन, सर्वात प्रथम तर माझ्यासोबत माझे कॉलेज मित्र, म्हणजे माझे सगळे एरियामधले जे मित्र होते, जसं प्रशांत आहे, रुपेश आहे, हे सगळे आम्ही एक कनेक्टेड होतो पहिल्यापासून. ठीक आहे, एक शाळेचा ग्रुप म्हणून. भरपूर चढ उतार आले या गोष्टीमधून. तर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, दिनेश, मी, रुपेश, आम्ही लोक सगळं सोबत घेऊन हळूहळू हे पुढे करत गेलो ही गोष्ट. तसा असा प्रवास पुढे चालू राहिला. एक 40 मुलांपासून स्टार्ट केलेला आम्ही. ठीक आहे, आता ती गोष्ट आम्ही एक 100 मुलांपर्यंत आणली आहे. दहीहंडी हा रिस्कचा खेळ आहे. ठीक आहे, तर त्यामुळे पालकांना या गोष्टी वाटणार साहजिक आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत की आम्ही त्यांना सोबत घेऊन, त्यांची काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणून आम्ही जे पण केलं आहे, ज्यांना प्रॉब्लेम आला त्या लोकांना त्यांच्या पॅरेंट्सचा विचारून या सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे. गेली 3 वर्षापासून आम्ही काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न करतोय. आता गेल्या वर्षीचं उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्या वर्षी आपली जी पथकात मुलं येत आहेत, आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना एक आठवण भेट दिली. म्हणजे एक फ्रेम दिली आहे, प्रत्येकाच्या नावाची एक फ्रेम आहे. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांकडे, त्यांच्या पालकांसोबत आपण एक फोटो काढून त्यांना एक आठवण भेट दिली आहे. जेणेकरून त्यांना समजायला पाहिजे पालकांना की मुलगा कुठल्या वाईट वळणावर नाही गेलाय, तो आमच्यासोबत आहे, आमच्यासोबत काम करतोय, आमच्यासोबत असतो हंडीमध्ये. असं नाही वाटायला पाहिजे पालकांना की मुलगा कुठे हंडीत गेलाय, कुठे वाया गेलाय. आपला खेळ आहे, ही आपली संस्कृती आहे. कोणी काही बोलेल की हे मुलं पैशासाठी करतात, ह्यांना काही कामं नसतं, पण आपणच मुलं असतो जी जिद्दीने जी अशी हे सण साजरा करायला येतात. तर हीच मुलं असतात जे आपल्या एरियामध्ये किंवा कुठेही संकट आलं तरी ही मुलं असतात. आणि आपण कोणीही वाऱ्यावर सोडलेलं नाही. आम्ही सगळे जॉब करतो, आम्ही सगळे सेटल आहात, म्हणजे काही ना काही आमचा चालत असतं. आम्ही सगळ्यांनी जबाबदारी पार पाडतो आमची. आणि नंतर हा काही वेळ काढून आपला सण हा जपलाच पाहिजे हिंदू लोकांनी. हा पण नाही केलं तर कोण करणार. त्यामुळे हा सण झालाच पाहिजे. आणि अजून जिद्दीने, अजून जेवढी पोरं असतील त्यांना आम्ही उत्साह देऊ आणि आमच्या पथकात येण्यासाठी सहभागी करू. गेला 1.5 महिना तरी हा तयारी चालू झालेली आहे. आणि आता 16 तारखेला आपला खरा दिवस आहे. त्या दिवशी आपल्याला आपली मेहनतीचे रंग दाखवायचा आहे. लास्ट 3 वर्षापासून आम्ही 7 तर लावतो आहे, बट ते आम्ही उतरवू शकलो नाही. तर आमचं सध्याचं ध्येय हेच आहे की आम्हाला 7 थर लावून उतरवायचे. आणि ह्या वर्षी हे ध्येय आहे की आम्हाला 7 थर लावून उतरवायचे. 7 थर लावून उतरवायचे पण आहे त्यावेळी. तर या पथकाचं नवीन ऑफिशियल सॉन्ग एक लॉन्च झालंय आणि त्या गाण्यावर आधारित एक सिनेमॅटिक लुक आपण बनवलाय. तर ते पाहून घेऊया. जेवढा आवाज करा तेवढा आवाज करा, एक पण घरी नाही जाणार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोल बजरंग वाले की शिव मावळा गोविंदा पत्ताचा
ढाक ढालती आम्ही मावळे शिवबाचे धग धग ते रक्त रगातले पथक तयार वाजतन ढोल घेऊन जोश फोडू हंडी गोल आकाशात झेंडा फडकतो गडगडाट मनात घुमतो हंडी आम्हीच फोडणार गगनाला भिडणार शिवाचा मावळा घुमणार घुमणार हंडी आम्हीच फोडणार गगनाला भिडणार शिवाचा मावळा घुमणार घुमणार आम्ही मावळे शिवबाचे धग धग ते रक्त रगातले पथक तयार वाजतन ढोल घेऊन जोश फोडू हंडी गोल आकाशात झेंडा फडकतो गडगडाट मनात घुमतो हंडी आम्हीच फोडणार गगनाला भिडणार शिवाचा मावळा घुमणार घुमणार तर आपण malaडमधील आपापडा येथील दहीहंडी पथकाबद्दल माहिती जाणून घेतली, ज्याचं हे 8वं वर्ष आणि त्यांना ह्या 8व्या वर्षासाठी आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सगळे सुखरूप आणि व्यवस्थित तंदुरुस्त राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या तुमच्याकडे जर असं कोणतं पथक असेल किंवा एखादी माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. थँक्यू.